खूप खूप धन्यवाद दीपक बिराडे सर. आपण सामना बघत आहात तो म्हणजेच कान्होळ आणि त्यांच्या विरोधात मोहगर या दोन टीम दरम्यान. विश्वास घोडबिंदे याच मैदानावर सरावासाठी नेहमी येत असतात. त्याचबरोबर संपूर्ण कान्होळकर आणि या परिसरासाठी हे अत्यंत चांगलं दर्जेदार क्रीडांगण आपण सगळेजण बघत आहोत. या अगोदर मी उल्लेख केला या क्रीडांगणाच्या उजव्या बाजूला जर तुम्ही पाहिलं तर बार्बी डॅमचं पाणी जवळजवळ पायथ्यालगत आलेलं आहे. त्यामुळे प्रेक्षणीय अशा पद्धतीचं हे मैदान आणि आल्हाददायक परिस्थिती इथे निश्चितच असते. खूप चांगलं दर्जेदार दिमागदार या स्पर्धेचं आयोजन आपण बघतो. आम्ही कान्होळकर चषक 2026 फुलटॉस उजव्या यष्टीच्या बाहेरचा चांगलं बॅकअप मिळालं. आपण पाहिलं 30 यार्ड सर्कलवर वाईट कॉल करण्यात आलेला आहे. उंची तर अधिक होती परंतु आपण पाहिलं की ती जी स्टंप लाईन आहे तिच्या मागे जर चेंडू पिच झाला तर तो वाईट असतो आणि तेच मैदानी पंचांनी निर्देशित केलं होतं. बंटी भोईर यांच्या प्रत्येक षटकारासाठी त्यांचे जवळचे मित्र गिरीजी बांगारा यांच्या वतीने 1000 रुपयांचं कॅश प्राइज. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, षटकार नाही परंतु इथे चौकार निश्चितच मिळेल अशी परिस्थिती आहे. क्षेत्ररक्षकाने प्रयत्न तर केलेत, जीव झोकून दिलेला आहे. व्हॉट अ डिटर्मिनेशन, अत्यंत चांगले प्रयत्न परंतु अंतिमता चेंडूने सीमारेषा भेदली. बंटीच्या बॅटमधून महत्वाचा चौकार. आणि चौकार हॅट्रिकसाठी 500 रुपये. यावेळेस इथे फटका फसला होता. क्षेत्ररक्षक आहेत उपस्थित कवच मध्ये, चेंडू आडून फेकी करतायत. एक धाव इथे मिळाली. आपण सगळेजण बघत आहोत. या स्पर्धेमध्ये अनेक बक्षिसं तुमची लक्ष वेधणारी ठरतील. या स्पर्धेचं आयोजनच तितक्या चांगल्या पद्धतीने करण्यात आलेलं आहे. तुम्ही चांगलं काम करा की तुमच्या पाठीवर शाबासकीचे अनेक हात येतात असं आपण म्हणतो. त्या पद्धतीने स्पर्धा ज्या पद्धतीने आयोजन करण्यात आलेलं आहे त्याचमुळे या स्पर्धेची चर्चा निश्चितच होत आहे. दर्जेदार आयोजन स्पर्धेचं. यावेळेचा फटका चांगला आहे. विश्वास घोडबिंदे या पद्धतीच्या फटकेबाजीसाठी जाणले जातात. जिकडे उभे होते तिथूनच फ्रंट फुटवरून पूल केलं आणि मिळवला हा षटकार. बघा, आयवा झेलचा एक महत्वाचा नियम आहे. तुम्ही पार्टनरशिप करून आयवा झेल घेऊ शकत नाहीत. कोणीतरी एकानेच तो झेल टिपावा. हा आणखी एक मोठा फटका. ज्या दिशेतून हा संघ आलेला आहे त्याच दिशेला अर्थात मोगर गावाच्या दिशेने लांब लचक गेलेला हा उंच षटकार. षटक संपलं पहिल्या षटकामध्ये. जर आपण हायलाइट काय करणार असू तर हे दोन षटकार विश्वास घोडबिंदेचे आपल्याला करावे लागतील. विश्वास याच्यावर बंटी भोईरचा जवळ खूप विश्वास आहे. या स्पर्धेत स्वतः आयोजक आहेत विश्वास घोडबिंदे सुद्धा. आकाश भोईर यांची चर्चा तर आपण नेहमी करत असतो. षटक संपलं पहिलं षटकाच्या अंती धावफलक 18 अर्थात 18. बेग युअर पार्डन. 19 धावा आहेत धावफलकावर. धीरजचा हा चेंडू फुल लेनचा इम्प्रोवाइज क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न बंटी भोईरचा आपण बघतो. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाण्यासाठी तुमच्याकडे वाघाचं काळीज असावं लागतं आणि तेच काळीज बंटी भोईर यांचं आपण बघतो. इम्प्रोवाइज फटके खेळणं हे अत्यंत कठीण काम आहे. तेच करण्याचा प्रयत्न करतायत. इथे आडव्या बॅटने मोठा प्रहार करायचा होता. फोर्स केलं होतं यावेळेस या फटक्यामध्ये बंटी भोईरने, परंतु रिझल्ट आपण बघतो की झेल टिपण्यात आला 30 यार्ड सर्कलवर आणि फलंदाज बंटी भोईर यांची चर्चा आता आपल्याला थांबवावी लागेल. स्पर्धेच्या दृष्टिकोनातून चर्चा करू शकतो परंतु फलंदाज म्हणून आता अपयश त्यांच्या पदरी आलेलं आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. समाधान हा डिटर बॅटर आहेत. लेफ्टी बॅटर, रायटी बॅटर आहेत. बेग युअर पार्डन. ज्या पद्धतीने दाखल झाले होते समाधान, कदाचित मला सौरभची आठवण झाली असावी. सौरभ हे लेफ्टी बॅटर आहेत, कानोलकडून खेळतात.
हे समाधान आहेत. पंढरीनाथ भोईर यांच्या वतीने प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये. बॅकफुटला आहे, तिथून ड्राईव्ह करतायत. ऑन द राईज खेळले होते. ऑन द राईज फटका जर तुम्हाला खेळायचा असेल राम, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की तुम्हाला पिचच्या बाउन्सवर ट्रस्ट ठेवावा लागतो आणि ते काम करण्यासाठी तुमच्याकडे एक चांगलं लॉजिक असावं लागतं. आणखी एक चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहेत उपस्थित. जे काम हाताने करू शकले नाहीत तेच काम त्यांच्या पायाने केलेलं आहे. चेंडू अडवला. 3 धावा आपल्या संघासाठी निश्चितच वाचवताना या क्षेत्ररक्षकाला आपण बघतो. मैत्रीपूर्ण लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पुढे जात असताना पाहतो. खरं तर क्रिकेटमध्ये राम कोणी कोणाचा मित्र नाही, कोणी कोणाचा शत्रूही नसतो. क्रिकेट हे क्रिकेटिंग स्पिरिटने खेळायचं असतं. उजव्या इष्टेच्या बाहेर फलंदाजाने पर्पजफुल अटेम्प्ट, डेलिबरेट अटेम्प्ट ज्याला आपण म्हणतो तो केला होता. कधी कधी फलंदाज मुद्दा म्हणते करतात, म्हणजे हा तर उजव्या इष्टेच्या बाहेरचा होता. डाव्या इष्टेच्या बाहेर जरी हातभर चेंडू असेल तरी बॅटरची बॅट फिरते. याचं कारण तो स्वतःला वॉर्मअप देत असतो, बॉडी स्ट्रेच करण्याचा प्रयत्न असतो. गती काढून घेतली होती या गोलंदाजाने. व्हेरिएशन तुमच्याकडे असणं अत्यंत गरजेचं आहे. अलीकडचं क्रिकेट जर आपण पाहिलं तर एकाच पद्धतीने जर तुम्ही गोलंदाजी केली तर मग तुमच्यावर मार पडतो. ज्या पद्धतीने भारत आणि न्यूझीलंडच्या सामन्यामध्ये न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर मार पडला, जवळजवळ 250च्या आसपास धावा, त्यापेक्षा जास्त 254 बनवल्या गेल्या. समोर खेळलेत. 20 मध्ये फटका एक्झिक्यूट केला. फ्री होम डिलिव्हरी, घरपोच सेवा मिळाली. क्षेत्ररक्षकाने ती मान्य केली. सरते शेवटी गोलंदाज धीरज याने धिटाईने जी गोलंदाजी केली त्याचा रिवॉर्ड त्याला मिळाला. हार्ड हिटर बॅटर विश्वास घोडबिंदे याच्या खेळीचा अंत. "24 रन्स ऑन द बोर्ड." एका चेंडूचा खेळ शेष आहे. दुसऱ्या षटकातील दुसरं षटक प्रगतीपथावर असताना आपण बघतो. पहिल्या षटकामध्ये 19 धावा झाल्या होत्या. ते जे डॅमेज तिकडे क्रिएट केलं होतं गोलंदाजाने, जी महागडी गोलंदाजी केली होती, त्यावर आवर घालण्याचं काम केलेले गोलंदाज धीरजने, त्याचं कौतुक करावं लागेल. तर कौतुकास पात्र गोलंदाजी आतापर्यंत केलेली आहे. ही हॅज डन रिमार्केबल जॉब. दिस टाइम what a great lofted on drive. There is no chance for fielder. Into the air, very very long, huge and mighty sixer. चांगला फटका खेळला फलंदाजाने. समोर चेंडू होता, आर्क मध्ये होता आणि विशेषत्वाने लेग स्टिक वर होता. त्यामुळे फलंदाजाला हे एक्झिक्युशन करताना कोणत्याही अडचणी निर्माण झाल्या नाहीत. हा चेंडू उजव्या इष्टीच्या जर बाहेरचा असता तर थोड्या अडचणी निर्माण झाल्या असत्या किंवा मग मिडल स्टंपवर असता तरी सुद्धा परिस्थिती वेगळी असू शकली असती. परंतु क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नाही असं आपण म्हणतो. क्रिकेट हा खेळ वास्तववादी आहे. कल्पना विलासात तुम्ही क्रिकेट खेळू शकत नाहीत. षटकं संपली 2 आणि 2 षटकाच्या अंती धावफलक आहे 30-30. ग्रेट स्टार्ट गिवन बाय दोज बॅटर्स. जवळजवळ 9 मिनिटं वापरलेली आहेत गोलंदाजी करणाऱ्या टीमने 2 षटकं हाताळण्यासाठी. 2 षटकांमधील म्हणजे अगोदर फेकले गेलेलं षटक आणि त्यानंतर फेकलं जाणारं षटक यामधील अंतर जर तुम्हाला कमी करता आलं तर मग वेळेचं चांगलं नियोजन तुम्ही करता असं आपण म्हणूया. क्रमांक 3 साठी गोलंदाज जरनयनचा वापर करण्याचा निर्णय आता घेतलेला आहे संघ व्यवस्थापनाने. तिन्ही वेगवेगळे गोलंदाज. बऱ्याचदा पहिलं षटक जे गोलंदाज हाताळतात त्यांना सेकंड स्पेल मध्ये आणलं जातं. उजवेष्टीच्या बाहेर हा नो बॉल बिसाइड दी पिच ज्याला आपण म्हणू शकू त्या पद्धतीने खरं तर इथे टप्पा पडला होता. यष्टीरक्षकाने त्याची बाजू मांडण्याचा प्रयत्न जरूर तिकडे केलेला आहे, परंतु त्यातून खूप काही साध्य होईल असं नाही. यष्टीरक्षक भूषण आहेत त्यामुळे ते करणारच. स्वभावाला औषध नाही असं आपण म्हणतो, तसाही भूषणचा स्वभाव अत्यंत गोड आहे. समोर ठेवलाय. यावेळेस भूषण काय करतील? हो, त्याने टिपलाय झेल आणि फ्री हिट होता. त्याचबरोबर डायरेक्ट हिट देण्याचाही प्रयत्न झाला. भूषणचं कौतुक करेल, कारण हे जे कॅरेक्टर तुम्हाला जसं दिसतं तसं नाहीये. खूप चतुर आहेत आणि योग्य वेळेला योग्य निर्णय त्याने घेतला होता.
काही वेळेला प्रेक्षकांमध्ये जे क्रीडा रसिक आहेत त्यांना ते तितक्या लवकर उमगलं नसेल की झेल टिपल्यानंतरही डायरेक्ट हिट देण्याचा का तिकडे 8 तास केला होता भूषणने. वेल डन. चेंडू खूप खाली राहतोय. याचं कारण असं की गोलंदाजाची उंची कमी आहे. गोलंदाजाची उंची कमी असेल की चेंडू सबमरीन असतो. शूटर बॉल सुद्धा त्याला अलीकडच्या लँग्वेजमध्ये म्हटलं जातं. लसित मलिंगा याच्या वतीने इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये हा ट्रेंड जरूर आला, परंतु त्यानंतर अनेक गोलंदाजांनी तो पुढे फॉलो केला. इथे यावेळेस चांगला झेल टिपताना आपण क्षेत्ररक्षकाला पाहिलं. सेकंड अटेम्प्ट लागला, परंतु चेंडूवरची नजर हलू दिली नाही. हेच त्याच्या यशाचं गमक आहे असं म्हणायला हरकत नाही. एक गोलंदाज म्हणून जसप्रीत बुमराहला बऱ्याचदा विचारलं गेलं, व्हॉट इज दी सिक्रेट ऑफ युअर सक्सेस. त्यावेळेस मग त्याने जे उत्तर दिलं त्यामध्ये क्लॅरिटी ऑफ थॉट्स याला फार मोठं महत्व होतं. अर्थात जे त्याला करायचं आहे मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर तेच करण्याचा त्याचा प्रयत्न आणि त्याचं प्रेसिजन लेवल अत्यंत चांगलं. नवीन फलंदाज आणखी एक हार्ड हिटर बॅटर कानोलच्या वतीने राज देसले. राजसाठीचा हा चेंडू फुल लेनचा चांगला फटका. मैदानाच्या आतमध्ये गेल्या गेल्या आपल्या उपस्थितीची दखल घेण्यासाठी प्रतिस्पर्ध्याला भाग करणारा फटका. कव्हरच्या दिशेने खेळला गेलेला फटका होता. अत्यंत चांगला कव्हर ड्राईव्ह. उंच पुरे बॅटर आहेत, उंच पुरे फलंदाज आहेत. धावफलक पुढे गेलं. 37 धावा धावफलकावर. चांगला चेंडू हाताळला गेलेला. या अगोदरचा चेंडू सुद्धा राम मला असं वाटत नाही तितका खराब चेंडू होता, परंतु फलंदाजाने ज्या पद्धतीने फटका खेळला होता त्यामुळे मग गोलंदाजाला तिथे तितकं काय करता आलं नव्हतं. विथ दी रिस्पेक्ट ऑफ लेंथ अँड लाईन, इट वॉज ग्रेट डिलिव्हरी. प्रिव्हियस वन फॉलोड बाय दिस वन. यावेळेस इथे आपण बघतो क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एक धाव या दरम्यान पूर्ण करत असताना आपण दोन्ही फलंदाजांना बघतो. मुख्य मंचाकडे नजर गेली तर अनेक विविध क्षेत्रातील मान्यवर आहेत. कानोळ गावातील विविध क्षेत्रातील मान्यवर मुख्य मंचावर विराजमान असताना आपण बघतो. एखाद्या स्पर्धेचं मूल्यमापन जर तुम्हाला करायचं असेल तर त्या स्पर्धेचं मूल्यमापन करताना 2-3 मापदंड आहेत. म्हणजे त्या स्पर्धेमध्ये कशा पद्धतीचं आयोजन केलं गेलेलं आहे हा पहिला मापदंड आहे. दुसरा मापदंड त्या स्पर्धेमध्ये कशा पद्धतीचं क्रिकेट खेळलं जातं. आणि तिसरा मापदंड त्या स्पर्धेमध्ये मुख्य मंचावर आणि मैदानाच्या अवतीभोवती किती प्रेक्षक आहेत त्यावरून त्या स्पर्धेला यश मिळालं की नाही, ती स्पर्धा त्या आयोजनामध्ये उत्तीर्ण झाली की नाही, त्या स्पर्धेला चर्चा मिळाली की नाही हे सगळं ठरत असतं. षटकं संपतात 3 षटकांच्या अंती धावफलक आहे 4040. 3 गडी बाद. 40 रन्स ऑन द बोर्ड. चांगली वापसी केली या गोलंदाजाने म्हणायला हरकत नाही, कारण पहिल्या गोलंदाजाने 40 धावा धावफलकावर. भूषण आताच म्हटलो पहिल्या षटकामध्ये 19 आल्या होत्या, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 11 धावा खर्च केल्या धीरजने, तिसऱ्या षटकामध्ये नयनने 10 धावा खर्च केल्या. चांगली गोलंदाजी आतापर्यंत होताना गोलंदाजांची आपण बघतो. पहिलं षटक जर आपण वगळलं तर दिनेशजी घरत, ब्राईट ब्रदर्स केप शॉपचे ओनर, त्याचबरोबर ब्राईट ब्रदर्स डेअरीचे ओनर यांच्या वतीने समाधानच्या प्रत्येक षटकारासाठी आता 500 रुपयांचं कॅश प्राइज अनाऊन्स झालेलं आहे. समाधानवर त्यांचं खूप प्रेम राहिलेलं आहे गेल्या अनेक वर्षापासून आपण बघतो. रामने मला ती माहिती दिली. 40 रन्स ऑन द बोर्ड. 40 धाबा बनलेले आहेत. आता फॉरेस्ट 10 कडून गोलंदाज महेश गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. क्रिकेट बदललं आणि क्रिकेटचे दर्दी चाहते प्रेक्षकही बदललेले आहेत. पूर्वीचा प्रेक्षक वर्ग जवळजवळ 10-10 किलोमीटर पायी पायी चालत जायचा आणि त्यानंतर क्रिकेटच्या स्पर्धांचं आयोजन आणि त्याचा तो आनंद आस्वाद घ्यायचा. आपण तसेही राम ग्रामीण भागामध्ये आहोत आणि या स्पर्धेचं आयोजन होत असताना स्पर्धेच्या बाहेर ज्या 2 व्हीलर बाईक पार्क्स झालेल्या आहेत त्यामध्ये तुम्हाला जर पाहायला मिळालं तर अनेक बुलेट्स तुम्हाला पाहायला मिळतील. पूर्वी चुकून एखादी बुलेट तुम्हाला पाहायला मिळायची, अलीकडे तसं राहिलं नाही. कालाये तस्मै नमः जे आपण म्हणतो, बदल हा निसर्गाचा नियम आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये प्रॉस्पेरिटी आली असं आपण म्हणूया.
आणि क्रिकेटही समृद्ध झालं. व्हॉट ए ग्रेट डिलिव्हरी, व्हॉट ए ग्रेट प्रेस जनरेटेड बाय दॅट बॉलर. निक अँड टेकन बाय विकेट कीपर इन सेकंड अटेम्प्ट. बॅटर गोज. दुसऱ्या प्रयत्नामध्ये खरं तर तो झेल टिपण्यामध्ये यश मिळालं तिकडं यष्टीरक्षकाला, आणि चांगला झेल टिपला होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अपसुकच तिकडे आपण पाहिला. डिलिबरेटली प्लेड ऑन इन ऑन साइड असं म्हणूया आपण. खेळाडू कक्षामध्ये फक्त 9 खेळाडू असावेत अशी सूचना मिळते. कुंपणाने शेत खायला नको, तुम्हालाही पेनल्टी मिळेल. हा गिरीश, तुम्ही वेगळे आहात, या अगोदर तुम्ही खेळलात सुद्धा. फिरून मारण्याचा प्रयत्न आहे डीपमध्ये. क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगला उपस्थित आहेत. 2-3 टप्पे घेतले चेंडू, त्यानंतर क्षेत्ररक्षकापर्यंत पोहोचलेला आहे. एकच धाव आज दरम्यान मिळेल. गोलंदाज महेशने चांगली गोलंदाजी केलेली असं म्हणायला हरकत नाही, कारण या अगोदरचे गोलंदाज प्रत्येक षटकामध्ये 10 पेक्षा अधिक धावा खर्च करत होते, परंतु या गोलंदाजाने आतापर्यंत 3 चेंडूंमध्ये 2च धावा खर्च केल्या आणि प्रतिस्पर्धी संघातील महत्वाच्या फलंदाजाला बाद केलेला आहे. उजव्या बाहेरचा चेंडू, धाव घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट रिक्वायर्ड, अनसक्सेसफुल अटेम्प्ट. 1+1, 2 धावा मिळतील. थेंबे थेंबे तळेसाचे आपण म्हणतो, मेनी ड्रॉप्स मेक्स एन ओशियन. आता हा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक एकही उपस्थित नाहीत. हुक केलं आणि त्यानंतर धावांची भूक भागवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये फलंदाज करतायत. ओमच्या बॅटमधून आलेला हा आकर्षक चौकार. 48 रन्स ऑन द बोर्ड. आजच्या या रजनीचा जर विचार केला आपण राम, तर पहिल्या 2 सामन्यांमध्ये जवळजवळ 64 धावा बनवल्या गेल्या होत्या प्रथम फलंदाजी करणाऱ्या टीमच्या वतीने. कोरावडे टीमनेही 64 धावा बनवल्या होत्या. आणि आपण पाहिलं तर मला असं वाटतं बांदिवली, जे हनुमान बांदिवली आणि आम्ही देवपेकर देवपे, या 2 टीमने 64 धावा बनवल्या होत्या. कोरावली टीमच्या वतीने प्रथम गोलंदाजी झाली होती. 44 धावांचं त्याने आव्हान दिलं होतं आणि शेवटच्या षटकामध्ये त्याने ते कंप्लीट केलं. चांगला पेस जनरेट करताय. तुमच्याकडे गती जर अधिक असेल तर तुमचं अर्ध काम पूर्ण झालेलं आहे असं म्हणायला हरकत नाही, परंतु त्या गती बरोबर अचूकता असणं अत्यंत गरजेचं आहे. बघा, आपण दूध पितो, ते दूध फक्त प्लेन पिणं वेगळं, आणि त्यामध्ये जर तुम्ही साखर घातली की त्याची गोडी वाढते. त्या पद्धतीने मग गोलंदाजी करत असताना गती बरोबर अचूकता दाखवणं गरजेचं आहे. स्पीडअप करणं गरजेचं आहे. घड्याळ पुढे चाललेलं आहे. शेवटचं षटक फेकलं जाईल. आतापर्यंत 17 मिनिटं वापरलेली आहेत गोलंदाजी करणाऱ्या टीमने, त्याबद्दल त्यांचं कौतुक आहे. या अगोदर 2-3 वर्षापूर्वी हा मोगर चा सगळा स्क्वॉड मी पाहिला होता, सगळं टीम युनिट पाहिलं होतं. तिथे वेळेच्या बाबतीत थोड्या अडचणी होत्या, इथे मात्र चांगल्या व्यवस्थापन केलेल्या वेळेचं. 48 धावा आहेत धावफलकावर. 48 रन्स ऑन द बोर्ड. ओम साई लाईट इव्हेंट्सचे प्रोप्रायटर आवी मुरबाडे, त्याचबरोबर त्यांच्या साथीने सागर कापडी, त्यांच्यामध्ये आपण बघतो ब्राईट ब्रदर्स चे प्रोप्रायटर दिनेश घरत. पायांमध्ये चेंडू ठेवला तो ड्राईव्ह करतायत आणि इतरही मान्यवर चेंडूला जागा दिली असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे त्यांनी त्याचं अंतिम साध्य साधलं आणि हे साध्य होतं त्या फलंदाजाचं सुद्धा. त्याने त्यासाठीच त्या चेंडूला टोलवलं होतं त्या दिशेने. बऱ्याचदा हवाई मार्गे फटकेबाजी करण्यासाठी राजेश दांडले जातात. हा बघा नेमकं काय घडलं होतं तिथे. ऑकवर्ड बाउन्स त्रासदायक ठरला फिल्डरला. ऑनसाइडला फटका खेळण्याचा प्रयत्न तिकडे झालाय. आखूड टप्प्याचा चेंडू. बऱ्याच ज्या वेळेस फलंदाजाला दिसतो त्याच्या वेळेस त्याचे डोळे वटारतात. त्याला असं वाटतं की आता या चेंडूला किती दूरवर धाडावं, आणि प्रयत्न तर केलाच जातो. वाईट बॉल होता. एकूण धाबांचा विचार केला तर धाबा बनलेले आहेत 53, 53. 4 गडी गमावलेले आहेत. आयोजक संघ मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतोय. चांगला चेंडू पावलांचा वापर करण्याचा प्रयत्न केला जात आहे राजेशच्या वतीने. त्या अगोदरच निहाळलं होतं गोलंदाज राहुलने. राहुलकडे सुद्धा चांगला अनुभव आहे आणि तो अनुभव फक्त मला असं वाटतं तुमच्या प्रोफाईलला पेस्ट करण्यापुरता मर्यादित नसावा. त्यातून तुमचं क्रिकेटिंग कॅरेक्टर
शो होणं गरजेचं आहे. हा फटका बघा, आजची रजनी या स्पर्धेतील दुसरी रजनी आणि या दुसऱ्या रजनीतील सर्वात लांब पल्ल्याचा षटकार खेळण्याचा विक्रम केलेला आहे याच गावचे सुपुत्र अर्थात राज देसले यांनी. काय फटका खेळला होता, काय फटका खेळला होता. रोशन गवाळे यांना असं वाटत होतं की चेंडू आपल्या हातामध्ये यावा, इयरबड्स मिळाव्यात, परंतु तसं झालं नव्हतं. खूप दूरवर चेंडू निघून गेला होता. दोघे जण तयार आहेत, हरकत नाही. आणखी एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. स्टेजवरून अनाउन्समेंट झाली ती खरी आहे का? वाईड बॉल तर कॉल करण्यात आलेला आहे. लगेचच तिसऱ्या पंचाची मागणी केली जाते की आंबेगावकरांना एअरबड्स दिल्या जाणार नाहीत अशी सूचना मिळाली. आता त्यामध्ये किती तथ्य आहे, किती सत्य त्यामध्ये आहे ते तुम्हीच पडताळा. इट्स अ वाईड डिलिव्हरी, अ वाईड बॉल. आता ही जी या अगोदर मी एक खळबळजनक बातमी दिली ती खोटी होती, कारण कालच्या रजनीमध्ये आंबेगावमधून एका भाग्यवान प्रेक्षकाने एअरबड्स मिळवले होते. यस, प्रशांत आयर्न मॅन. फुलटॉस समोर खेळतात विशेप मध्ये, क्षेत्ररक्षकासाठी कोणतीही संधी नाही. आणखी एक चांगला फटका, पॅरलल स्ट्रोक प्लेड बाय बॅटर राज देशले. ही इज प्लेइंग लाईक अ किंग. आणि याच बरोबर आपण बघतो हा षटकार धावपलकोर जोडला जाईल. एकूण धाबांचा विचार केला तर धाबा बनलेले आहेत 66. आजच्या रजनीतील हा हायेस्ट स्कोर आहे. 2 चेंडू शेष. गती काढून घेतली. व्हॉट अ ग्रेट फेस चेंज बाय बॉलर, बट इट्स वाईड. उजवेष्टीच्या फार बाहेरून निघून गेला होता चेंडू. 67 धाबा बनलेले आहेत. 2 चेंडूचा काही शेष आहे. दुसऱ्या फेरीला यानंतर आपण सुरुवात करणार आहोत. बाददेवली वर्सेस देवपे. आपण नाणेफेकीसाठी दाखल व्हा. आपण इन द सेन्स कर्णधार दाखल व्हा. चांगलं क्षेत्ररक्षण, रिटर्न पाहायचं कशा पद्धतीने. अंडर आर्म थ्रो आला होता. आता ही धाव मान्य आहे की अमान्य हे पाहायचंय. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न झाला, फलंदाज बाद आहेत. पंचांचं बोट आबाळाकडे. 40+ क्रिकेटमध्ये बऱ्याचदा रंजक गोष्टी घडलेल्या राम मी पाहिलेल्या आहेत. भिवंडी परिसरामध्ये, पनवेल परिसरामध्ये. रेग्युलर क्रिकेटमध्ये अंपायरिंग करणारे अंपायर्स ज्यावेळेस 40+ क्रिकेटचं क्रिकेट अंपायरिंग करण्यासाठी जातात त्यावेळेस त्यांना बऱ्याच नियमांची तिकडे माहिती नसते आणि तिथे बऱ्याचदा अडचणीत आलेले मोठे मोठे अंपायर्स मी पाहिलेले आहेत. 40+ क्रिकेटचा जर आपण विचार केला तर या पद्धतीची धाव 40+ क्रिकेटला मान्य नसते. त्याचबरोबर हा फलंदाज बाद सुद्धा दिला गेला नसता. म्हणजे धाव बनवताना तुम्हाला दोन्ही बाजूने प्रयत्न करणं गरजेचं आहे, असा एक नियम असतो त्यांचा. आखूड टप्प्याचा चेंडू फिरून मारलेला आहे. क्षेत्ररक्षकासाठी लॉंग चेस. आता एक टप्पा घेतला, दुसरा टप्पा घेतला चेंडूने, तिसरा टप्पा घेतला सीमारेषेच्या पलीकडे. मिळाल्या धावा 4. राज यांची चांगली फलंदाजी. बंटी यांची देहबोली सुद्धा आता बदललेली आहे. कुणाच्या खांद्यावर कुणाचं ओझं हे गीत आपल्याला माहित आहे, परंतु आता परफॉर्मन्स तुमच्या टीम मधून एकाने जरी चांगला केला तरी त्याचं लोन सगळीकडे पसरतं. संपूर्ण टीमचं स्पिरिट अप होतं. पहिला डाव संपला. धावपलकर धाबा 72. 73 धाबांचं टार्गेट सामना जिंकण्याकरता समोर दाखल केलेले आहे ते म्हणजेच मोगर टीमच्या. दुसऱ्या फेरीला सुरुवात करत आहोत. जय हनुमान बांदिवली आणि आम्ही देवपेकर देवपे दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी उपस्थित होतील. या लगेचच नाणेफेकी कक्षामध्ये आपण नाणेफेक संपन्न करत आहोत. सामना निर्धारित 3 षटकांचा असणार आहे. जय हनुमान बांदिवलीचे टीम कॅप्टन आपण लवकरात लवकर या, कारण आम्ही देवपेकरचे स्कीपर इथे उपस्थित आहेत.
73 धावांचा लक्ष्याचा पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल. खूप मोठे धावफलक इथे उभारण्यात आलेला आहे, परंतु फलंदाजीचा जर मोगर टीमचा विचार केला तर त्यांच्याकडे सुद्धा चांगले फलंदाज आहेत. काय घडेल काय बिघडेल तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी समालोचन कक्षामधून दीपक बिराडे सर. अनेक अनेक धन्यवाद सुनील शेळके सर. सर्व उपस्थितांचं मनपूर्वक हार्दिक सचने सरचे स्वागत. जन्मान मित्रमंडळ कान्होला आणि त्या सोबतीनं ग्रामस्थ मंडळ कान्होल आयोजित स्वर्गीय रुपेशदादा कंटे यांच्या स्मरणार्थ आयोजित आम्ही कान्होलकर चषक 2026 आजची दुसरी रजनी. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना सध्या सुरू आहे. 72 धावा पहिल्या डावात बनल्या गेल्या. 73चं टार्गेट आता चेस करावं लागेल जय बजरंग मोगर ए क्रिकेट संघाला. चला ओपनर्स पाठवा. भूषण भोईर सर अँड ऑल टीम. यासाठीच ओपनर्स दाखल झालेले आहेत. चला बांदिवली टीम कॅप्टन उपस्थिती गरजेची आहे. कंपल्सरी इनिंग ब्रेक मध्ये टॉस आपण करतोय. जर तुम्ही जास्त वेळ घ्याल तर मात्र समोरील टीमला टॉस विन डिक्लेअर दिला जाईल. पहिला बॉल पडायच्या आत. आदित्य उपस्थित झालेले आहेत. रिप्रेझेंट करतायत जन्मान बांदिवलीला. टॉस होतोय. विजयजी देसले यांच्या शुभ असते. 3 ओव्हरची मॅच. एका सेंटचा वापर यानंतर होईल. रिकॉलिंग आपण करतोय सिटीज. पहिला बॉल वाईड. एक एक्स्ट्रा धाव आता मिळेल टीम जय बजरंग मोगर ए क्रिकेट संघाला. आम्ही देवपेकर देवपेने जिंकला टॉस. बॅटिंगचा धाडसी निर्णय त्याने स्वीकारलाय. तर दुसऱ्या डावात मात्र रनचेस करत असताना आपल्याला जर्मन बांदिवली इनॅक्शन पाहायला मिळेल. यावेळेला बॅटची कडा घेत निघालाय बॉल. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर उपस्थित. एकच धाव मिळेल. सिंगलपेक्षा अधिक काही नसेल. सिंगल धावेसहित सध्या कैलास यांचं व्यक्तिगत खातं खुलं होते. तर सांघिक धावफलक मात्र मार्गस्थ होत आहे जय बजरंग मोगर ए क्रिकेट संघाचं. 2 ऑन बोर्ड. 2 धावा. याचबरोबर सध्या आपण बघत आहोत धावफलकावर. चला टाइम काउंटर सुरू आहे. थोडं स्पीडअप अपेक्षित आहे. यावेळेला पॉवर पॅकेट. व्हाट अ शॉट. क्रॅकिंग इट. निघालाय बॉल सीमारेषेच्या दिशेने. आउट ऑफ द पार्क. यूज इट. सिक्सर. धीरज यांच्या बॅटमधून षटकारासोबत सध्या एकूण धावसंख्या 8. यावेळेला लाईन पाहावी लागेल. इट इज व्हाईट बॉल डाऊन द लेग स्टिक. एक एक्स्ट्रा रन आता बहाल करत असताना आपण बघत आहोत गोलंदाज धीरजला. गोलंदाजीसाठी देखील धीरज आणि फलंदाजीसाठी देखील धीरज. 2 धीरजच्या दरम्यान मात्र हे तुंबळ युद्ध सध्या सुरू आहे. सध्या बॅटिंग करणारा धीरज मात्र हावी होतोय बॉलिंग करणाऱ्या धीरजच्या विरोधात. एक्स्ट्रा रन. स्कोर सध्या 9. यावेळेला ड्राईव्ह केल्या बॉल. बॉलर्स बॅक ड्राईव्ह. रनआउटचा चान्स बनला असता जर यदा कदाचित पहिल्या प्रयत्नात गोलंदाजाला बॉल अडवला असता. मात्र तसं काही घडलं नाही. एक सिंगल धाव. सिंगल धावेनेची मात्र स्ट्राईक सध्या रोटेट. स्कोर आपण बघत आहोत 10 ऑन बोर्ड. याचबरोबर 10 धावा सध्या आपण बघत आहोत धावफलकावरती. 73 धाब्याचं मोठं टार्गेट विजयाकरता चेस करावं लागेल जय बजरंग मोगर ए क्रिकेट संघाला. लेफ्ट बॅटर कैलास सध्या खेळतायत स्ट्रायकर एंडला. यावेळेला ऑन साइडला पॉवर पॅकेट. जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर. बॉल होतोय काव कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सीमारेषेच्या बाहेर चुमंतर. कैलास यांच्या बॅटमधून हा भव्य षटकार.
प्रेक्षकांना आयवा झेलची संधी गमावली, मात्र फलंदाजी बहरती येते कैलास यांची. पहिल्या षटकात P1 मध्ये 73चं टार्गेट चेस डाऊन करत असताना स्वप्नवत सुरुवात, फ्लाइंग स्टार्ट जय बजरंग मोगर एक क्रिकेट संघाकडून. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केला ऑफला, टप्पा घेत सीमारेषेच्या बाहेर, क्लासिकल ऑफ ड्राईव्ह लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. या 4 धावा, चौकार. ऑफ्टमच्या फार बाहेर बॉल होता, चेस करून फक्त दिशा दिली मिड ऑफ मध्ये वॅकंट एरिया. पॉवर प्ले सुरू आहे आणि सध्या त्याचाच फायदा घेत आहेत कैलास. स्कोर सध्या 21 बोर्ड. 20 धावा सध्या बनलेल्या आहेत त्या दाफलकावरती. या वेळेला फुलटॉस बॉल, बोलस बॅक ड्राईव्ह, स्वतःच्या फलोतूरमध्ये झेल घेण्याचा प्रयत्न तो देखील फसलेला आहे. मिडॉनला बॅकअपला एक मिळेल ती एक सिंगल आणि याचबरोबर होईल ती सांगता पहिल्या षटकाचे एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. 73चा पाठलाग सुरू आहे. पहिल्या षटकात बनल्या विदाऊट एनी विकेट लॉस 21-21 आणि आता विजेतं समीकरण 24 बॉल 4 षटकं आणि 13.00 धाव्याच्या धावगतीने आवश्यक धावगती रनसमेत 52, 52. 24 बॉल 52 धाब्याची अजून आवश्यकता. पहिल्या षटकात चांगला ओपनिंग स्टँड दिलेला आहे दोनही सलामीवीरांनी. 4 चेंडू 12 धाब्याचं योगदान आपण बघत आहोत. कैलास यांचा एक चौकार एक षटकार, त्यांच्या बॅटमधून 300चा बॅटिंग स्ट्राईक रेट. तर सध्या त्यांची सोबत देत आहेत धीरज, ज्यांच्या बॅटमधून 2 चेंडू 7 धाब्याचं योगदान, 350चा त्यांचा बॅटिंग स्ट्राईक रेट. त्याच कारणास्तव सध्या पहिल्या षटकांती फ्रंट सीटवर आपण बघत आहोत. जय बजरंग मोगर एक क्रिकेट संघाला 21 धावा पहिल्या षटकांती बनलेल्या आहेत. गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत षटक दुसरं टाकण्याकरता प्रशिक. पहिला बॉल कमी गतीने टाकलाय, लाऊड अपील, मात्र पंचांचा स्पष्ट नकार. बॅट खाली ड्रॅग झाली ते सांगतायत पंच. त्याच कारणास्तव तो साऊंड क्रिएट झाला, त्यातल्या त्यात कॉन्क्रीट खेळपट्टी आहे. यावेळेला स्वीप केला, लॅप स्वीप, वाट अ शॉट, स्कोर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाडाजोगा फटका. स्वीपचा अद्भुत, अविश्वसनीय, अकल्पनीय फटका कैलास भोईर यांच्या बॅटमधून. कल्पक फटका, षटकार. दिशा 6 धावांनी याचबरोबर आयवा झेल. त्या प्रेक्षकांना पकडला विनंती आहे, या आपले एअरबड्स आमच्या मॅनेजमेंट कमिटीशी संपर्कात साधून घेऊन जा. आयोजक कमिटीचेच आमचे मेंबर आहेत. यावेळेला आणखीन एक हवाई हल्ला, आक्रमण केलंय, भिरकावून दिलाय बॉल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. कडक बेधडक सिक्सर कैलास भोईर बरसताना पाहायला मिळत आहेत. आणखीन एक जबरदस्त फटका जो जातोय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे, षटकार. विकेटसाठी सुशांत यांच्या वतीने 200चं कॅश प्राइज सध्या अनाऊन्स होत आहे. .6 स्कोर सध्या आपण बघत आहोत 33-33. फुलटॉस, आता स्वीप केलाय, बॉल पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर, डीप बॅकवर्ड स्कोर लेगला. पंच कन्फर्म करतायत एसटीडीज ऑल द वे, सिक्सर. आणखीन एक कडक हिट, कडक सिक्सर येतोय कैलास भोईर यांच्या बॅटमधून. 6 धावा. ऑफ्टमच्या बाहेर शफल होत असताना फुलटॉसला दिशा दिली, फिरवला बॉल डीप बॅकवर्ड स्कोर लेगला. तुफान फलंदाजी, तोडीस तोड प्रत्युत्तर देत आहेत जय बजरंग मोगर एक क्रिकेट संघाचे बॅटर्स. षटकारासोबत सध्या धावा बनलेल्या आहेत 39-39. यावेळेला बॅकफुटवर गेले, कव्हर्स मध्ये ड्राईव्ह केलाय, वाडा शॉट, एक्स्ट्रा कव्हरला निघाला बॉल, सीमारेषेला चिडून फाडून बेदून दुबागून एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी फटकाने लागलाय. 440 ओव्हरचा झटका टीम जनमान कान्होल बी क्रिकेट संघाला, चौकार. पहिलं षटक 21 धावा, दुसरं षटक 22 धावा, 2 षटकात 43 धावा बनलेल्या आहेत.
आता प्रतिस्पर्धी टीमचे अर्थातच आयोजक संघाचे धाबे मात्र दणाणलेले आहेत. 18 बॉल 30 धावेची अजूनही आवश्यकता. 10.00 धावेची आता आवश्यक धावगती. कैलास भोईर यांची फलंदाजी मात्र बऱ्याच स्पर्धेनंतर भलतीच भरलेली आहे. हे विशेषत्वानं आज निरीक्षणात आलेलं आहे. धावा 43 बनलेल्या आहेत, ज्यामध्ये योगदान आपण बघत आहोत 10 चेंडू 34 धाब्याचं कैलास यांचं. तर त्यांची सोबत देतात धीरज, ज्यानं 2 चेंडू 7 बनवलेले आहेत. स्कोर 43. 3 षटकात आता 30 धाब्याची आवश्यकता. बॉलिंग मार्कवर दाखल होत आहेत ओमकार गोंडविदेवरती आता संघ कर्णधारानं विश्वास दाखवलाय. फ्रंटलाईन दोनही गोलंदाज खर्चिक राहिले, महागडे राहिले. पहिला बॉल शॉर्ट ऑफ गुड लेंथ होता, सरप्राईज बाउन्स. अगदी शोल्डर हाईटनं निघालाय तो थेट यष्टी रक्षक राज धिसले यांच्या हातात. डॉट बॉल. 17 बॉल आणि 17 बॉल मध्ये आता विजय करत आवश्यकता ती 30 धावेची. या बॉलला बॅकफुटवर गेले, स्क्वेअर कट, बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर. चेस आहे धीरजसाठी. एक सिंगल बनली, सेकंडचा कॉल. थोडे फंबल झाले. तिसरीचा प्रयत्न कैलासनं केलाय आणि आता तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न तो मात्र यशस्वी होतोय. व्हेरी मच कॉन्फिडंट रनिंग बिटवीन द विकेट अँड गुड कॉलिंग ऑल्सो. 3 धाबे सहित एकूण धावसंख्या दाफलकवरती सध्या अंकित झाले ती 46. 46 धाबा सध्या आपण बघत आहोत स्कोरबोर्डवर. नेक्स्ट मॅच जनमान बांदिवली आणि त्या सोबतीनं अमित देवपेकर देवपे दोन्ही टीम्स रेडी राहा. 46 धाबा सध्या स्कोरबोर्डवर बनल्या गेल्या. कैलासकडे स्ट्राईक आहे, ज्यानं या मॅच मध्ये आतापर्यंत पॉवर पॅक बॅटिंग केलेली आहे. आतापर्यंत 4 उत्तुंग षटकार आणि त्याचबरोबर 2 देखणे चौकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहिलेले आहेत. व्यक्तिगत 10 चेंडू 34 धाब्याचं योगदान ते देत आहेत सध्या स्ट्रायकर एंडला. यावलेला बॅकफुटवर गेले, कट केला बॉल. फिल्डर थोडे दूर आहेत. बॅकवर्ड पॉइंटला थोडी मिसफिल्ड. सेकंडचा कॉल. चान्स घेतलाय कैलासनं आणि अखेर दुसऱ्या धाब्याच्या प्रयत्नात फलंदाज नॉन स्ट्रायकर एंडला बाद होत माघारी परत आहेत. धीरज बॅक टू द पवेलियन. अखेर आता पार्टनरशिप ब्रेक झाली आहे ती या महत्वाच्या सामन्यात पहिल्या विकेटसाठी 47 धाब्याची आणि लागलाय मैदानावरती धक्का पहिला. टीम जॅब बजरंग मोगर 1 क्रिकेट संघाला. फलंदाज बाद, धीरज परत आहेत माघारी. स्ट्राईक कैलाशानं हवी होती, त्याच कारणास्तव धीरजनं त्याच्या विकेटचं समर्पण दिलेलं आहे. धाबा बोललेले आहेत 47. 47 लॉस ऑफ 1 विकेट. 15 बॉल आणि 15 बॉल मध्ये विजयासाठी अजूनही 26 धाब्याची आवश्यकता. नवीन बॅटर बॅटिंगसाठी दाखल होत आहेत ओमकार. तर स्ट्रायकर एंडला आपण बघत आहोत इन्फॉर्म बॅटर कैलास भोईरला. शॉर्ट बॉल हुक केलाय, दिशा दिली आहे आणि गोलंदाजाची दशा मात्र खराब केली आहे. काढलाय बॉल शॉर्ट फान लेगच्या बाजूनं, डीप फान लेग सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा, चौकार. गोलंदाजाच्या गतीचा बरोबर चांगला वापर करत असताना सध्या आपण बघत आहोत कैलासला. बॉडी लेंथ, शॉर्ट बॉल त्याला दिशा दिली. 4 धावा सध्या स्कोरबोर्डवर बुक करत असताना चौकारासोबत सध्या स्कोर 51. सांघिक अर्धशतकाची नोंद सध्या दाफलकावरती करत असताना आपण बघत आहोत टीम जॅब बजरंग मोगर आहे. तर व्यक्तिगत कैलास 12 चेंडू 39 धाब्याचं योगदान देत आहेत. या बॉलला दिशा दिली आहे. आणखीन एक चांगला स्ट्रोक. डीपमध्ये बॅकवर्ड स्कोर लेगला मात्र बॅकअप आलेलं आहे. थ्रो थोडा वाईड होता, मात्र एसटी रक्षकानं बॅकअप दिलेलं आहे. 1 धाव सिंगल धाबेसहित सध्या स्कोर आपण बघत आहोत 52. 52 धावा सध्या स्कोरबोर्डवर. विजयाचं समीकरण 13 बॉल आणि 13 बॉलमध्ये आता अजूनही 21 रनची आवश्यकता. 13 बॉल 21 धावा आजच्या दुसऱ्या रजनीतील हाय स्कोरिंग सामना आहे. 73चं टार्गेट चेस डाऊन करत असताना आपण बघत आहोत टीम जय बजरंग मोगर 1 क्रिकेट संघाला यजमान संघ आयोजक संघ जनमान कान्होळ बीच्या विरोधात.
13-21. ऑन साइडला दिशा दिली आहे, फिल्डर थोडे दूर आहेत, एक सिंगल बनली, सेकंडचा कॉल मिसफिल्ड आणि सहजरित्या आता दुसरी धाव देखील कंप्लीट झालेली आहे. चांगलं तालमेल, चांगला सुसंवाद दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान आपण बघत आहोत. फिल्डर पासून पहिल्या प्रयत्नात बॉल थोडा बाजूला गेला, त्याच काढासव जी दुसऱ्या धाब्याची संधी बनली होती त्या संधीचं सोनं करत असताना दोनही फलंदाजांना आपण बघत आहोत. सांगता झाली ती तिसऱ्या षटकाची 3 षटकात बनल्या गेल्या 54-12 चेंडू आणि आता विजयासाठी 19 धाब्याची आवश्यकता. वेलकम गौरव पवार सर उपस्थित झालेत, आपले सरचे स्वागत आहे. अलीकडे ॲज ऑफिशियल स्कोरर फार डिमांड आहे त्यांना आणि त्यांची उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे. आपलं सरचे स्वागत. 12 चेंडू 19. शॉर्ट ड्रिंक्स इंटरव्हल ब्रेक सध्या कव्हर होतोय. 3 षटकं बरोबर 15 मिनिटात टाकलेली आहेत. मात्र जास्त वेळ न घेता आता पुन्हा एकदा रेडी व्हावं लागेल टीम जनमान कान्होलबी. जरी आपण आयोजक असलात, जरी आपण यजमान असलात, मात्र नियम आणि अटी या सर्व सहभागी संघांसाठी सारख्याच आहेत. चला नेक्स्ट मॅच रेडी राहायचंय. समीर भोईर अँड आर्मी जनमान बांदिवली आणि त्याचबरोबर बानुदास देसलँड आर्मी आम्ही देवपेकर देवपे. बारा चेंडू 19 धाबाई समीकरण. आता पाहायचंय बॉलिंग मार्कवर कुणाची नियुक्ती होईल. आय थिंक समाधानच्या हातात आता संघ कर्णधारानं बॉल सोपवण्याचा धाडसी निर्णय घेतलेला आहे. फ्रंटलाईन पेसर पूर्णपणे मॅचमध्ये अपयशी राहिले, रन्स त्यांच्या विरोधात आलेले आहेत. पहिलं षटक आपण पाहिलं धीरजचं, त्यानं 21 खर्च केल्या, प्रशिकच्या विरोधात 22 आल्या, तर ओमच्या विरोधात 11 धाबा जरूर आल्या. मात्र एक सांघिक सफलता त्या षटकात मिळताना दिसली ती जनमान कान्होलबीला. 3 षटकात 54 बनलेले आहेत, तर विजयासाठी 12 चेंडू 19 धावेची आवश्यकता. 12 चेंडू 19 धावा. चला वेळ जास्त खर्च होतो यजमान संघ. 16 मिनिटं आय थिंक आतापर्यंत तुम्ही वापरात आणलेले आहेत. थोडं स्पीडअप अपेक्षित आहे, थोडी घाई करा. पहिला बॉल डाव्या स्टिकला सोडून चाललाय. पंच सांगतायत योगराज बुटेरे सर इट इज वाईट बॉल. एक अतिरिक्त धाव आता मिळताना दिसेल. एक्स्ट्रा धाव्यासोबत सध्या स्कोर इन डबल डिजिट डबल फिगर 55. 55 धावा सध्या पाहायला मिळत आहेत स्कोरबोर्डवर. 12 बॉल आता आवश्यकता ती 18 धावेची. आणखीन एक बॉल डाव्या स्टिकला सोडून चाललाय. क्रिकेटचा सी फॉर कंट्रोल, नियंत्रण सध्या बिघडतंय गोलंदाज समाधानचं. बॅक टू बॅक सेकंड वाईड बॉल त्याने टाकलाय. बॅक टू बॅक 2 वाईड बॉल. स्कोर सध्या अब तक 56-56. 12 चेंडू आता 17ची गरज आहे. शॉर्ट बॉल आता हुक केलाय, पाठवलाय डीप बॅकवर्ड स्कोअर लेग सी मारायच्या बाहेर आणि स्कोरबोर्डवर 6 धावा सध्या बुक करत असताना आपण बघत आहोत कैलास भोईरला. ही इज ऑन फायर. या मॅच मध्ये त्याची फलंदाजी भलतीच भरली आहे. आणखीन एक ह्यूज हिट सिक्सर. या षटकारासोबत सध्या स्कोर आपण बघत आहोत 62 धावा. रन बॉल इक्वेशन 11 बॉल आता 11ची आवश्यकता. तर वैयक्तिक कैलास 14 चेंडू नॉट आउट 46. 46 धाब्याचं योगदान या सामन्यात देत आहेत. या वेळेला समोर गॅप मध्ये खेळतायत. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या फिल्डरला संधी नाहीये. टप्पा घेतला, उचलला तसा बॉल समोर बरोबर ब्लॅक स्क्रीनवर जाऊन कोसळला. 4 धावा चौकार आणि याचबरोबर आम्ही कानोलकर चषकातील दुसऱ्या पर्वातील व्यक्तिगत दुसरं अर्धशतक साजरं होत आहे. मॅन फ्रॉम जय बजरंग मोगर ए कैलास भोईरच्या बॅटमधून ही विस्फोटक झंझावाती अर्धशतकी खेळी. वॉट अ बॅटिंग, वॉट अ नॉक. खेळपट्टीला त्यानं केलेलं वंदन. बऱ्याच स्पर्धेनंतर मात्र या सामन्यात त्याची फलंदाजी बहरलेली आपण पाहिलेली आहे. फुल टॉस आणि फुल टॉस वर फुल टोल वसूल केलाय. चुकीला माफी नाही. फुल टॉस टाकाल तो देखील कैलास भोईर समोर, तर बॉल तुम्हाला बाउंड्री लाईनच्या बाहेरूनच आणावा लागेल. युजिट आणखीन एक दमदार हल्ला, षटकार.
एकनाथजी हरड यांच्या वतीनं 200चं कॅश प्राइज कैलास भोईर यांच्या विस्फोटक फलंदाजीसाठी जमा झालेलं आहे. त्यांचे भाऊजी आहेत आणि आता विजयासाठी अवघ्या एका धावेची आवश्यकता. पहिल्या डावात 72 बनले असं वाटलं नव्हतं सहजरित्या चेस होतील, पण कैलास भोईर हार मानायला हे नाव तयार नाही आहे. यावेळेला डिफेन्सिव्ह स्ट्रोक, कव्हर्सला ड्राईव्ह केला, बॉल एक सिंगल, सामना संपलाय आणि सामना जिंकलाय तो भूषण भोईर अँड आर्मी टीम जय बजरंग मोगर ए क्रिकेट संघानं. व्हॉट अ मॅच अँड व्हॉट अ रनचेस बाय कैलास भोईर. ब्रिलियंट नॉक, रिमेंबर अँड मेमोरेबल वन. ग्रेट बॅटिंग